महाराष्ट्रातील ओबीसी दहशतीखाली आहेत असं लक्ष्मण हाकेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात ओबीसींबाबत मॉब ब्लिचिंग सारखी परिस्थिती आहे असं हाकेंचं मत आहे। मनोज जरांगे हरिभक्त परायण आहेत का असाही सवाल हाकेंनी केलेला आहे। एका मंत्र्याला बीड शहरात येऊ देण्यास विरोध केला जातोय अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा हाकेंनी केलेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। आज बीडमध्ये सभा होते, गर्दी होणार तशी तयारी तुमच्याकडून सगळी सुरू आहे, पण कुठेतरी या सभेला विरोध होतोय की मंत्रिपदाच्या माणसाने येऊन सरकारच्या जीआरला विरोध करावा आणि आता तर पाय ठेवू देणार नाही अशी भाषा होती। या जरांगेच्या आंदोलनाला भेटायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते, मग ते काय राजीनामा देऊन आले होते का? राधाकृष्ण विखे पाटील बंद दरवाजाच्या आड जरांगेच्या गोधडीमध्ये कानामध्ये काय बोलतात, मग ते काय राजीनामा देऊन आले होते का? म्हणजे आपल्या माणसाने काही केलं चालतंय आणि दुसऱ्यांनी काही केलं तर त्याला अरे लोकशाही आहे। इथं लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रतिनिधीला अधिकार आहेत आणि ते लोकशाहीमध्ये बसत नसतं तर त्यांनी तसं केलंही नसतं। त्यामुळे जरांगे काय बोलतात काय नाही बोलत ते सगळं इलॉजिकल असतं, असंवैधानिक असतं। काय चौथी नापास माणसाकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? बरं, इथे काही लोकांनी विरोध केलाय मराठा आंदोलकांनी आणि 1994चा जीआर पण जाणार असल्याचं कळतंय एकंदरीत आणि असं म्हटलं होतं की सभा उधळून लावीतपर्यंत भाषा झाली। म्हणजे जे आरक्षण मागतायत तो 1994चा जीआर जाळायचं म्हणतायत। म्हणजे ज्या घरात ह्यांना सावलीला यायचं आहे ते घरच पेटवून द्यायची यांची भाषा। म्हणजे ह्यांना आरक्षण मिळवणं हे धोरण नाही, आरक्षण ओबीसीचं घालवणं हे यांचं धोरण आहे। पण ओबीसी बांधव जर एकत्रित आला तर तुम्ही 10% कुठं वाहून जाचाल आणि तुमचं काय होईल? हे बघा, महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार मंत्री आणि सत्तेत बसणाऱ्या कारखानदाराच्या टोळीवर एक दिवस जरांगे पाटलाला पाठिंबा दिल्याचा पश्चातापाची अशी वेळ येणार आहे। हां, म्हणजे मनोज जरांगे हा हरिभक्त परायण आहे का वारकरी आहे? कोण आहे मनोज जरांगे? टाळ हातात घेऊन काय समतेचं तत्व सांगतोय का? काय बोलतोय हा? अरे आग लावली कुणी? बीडमध्ये लावलेली आग विझवायला आम्ही ओबीसी बांधव इथं आलोय। आम्ही संविधानाची भाषा बोलतोय। आम्ही कुणाला शिवीगाळी धमक्या मारामाऱ्या कधी केलेत काय ओबीसीच्या बांधवांनी कुणी? त्यामुळे हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। ठीक, हे होते लक्ष्मण हाके। आज जी सभा होते या सगळ्या गोष्टीवर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मनोज जरांगे यांच्या सगळ्या जे त्यांनी टीका केली होती त्याला देखील त्यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह मोहसिन शेख, NDTV बीड।